तर ठाकरे बंधूंच्या या विजय मेळाव्यावरून आमदार परिणय फुकेंनी कवितेच्या माध्यमातून टीका केली आहे। कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली असं म्हणत फुकेंनी ठाकरे बंधूंवर हा निशाणा साधलाय। घरात आईला म्हणणार मम्मी, कारण हे जे मराठीचा पुडका करतात आहे ना, आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे। घरात आईला म्हणतात मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही, कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण, सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप, सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठीच एकत्रित आलो, लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे, हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारी टिपू सुलतान, कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली, धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब, भारतभर 12 बार चिंध्या, एक ना धड, अस्तित्वाची धडपड, बुडा खालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा, मोडीत कधीच निघाला ब्रँड, मोडीत कधीच निघाला ब्रँड, सावभावाने वाजल्या बँड। GR रद्द करायला लावलं आम्ही, महाराष्ट्राची ताकद काय ती दाखवली, आणि वाद हा जो आहे हिंदी विरुद्ध मराठी हा वाद जर असेल तर तो वाद भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेला वाद होता। हा GR काढण्याचीही गरज नव्हती। आता त्यांच्यात अंतर्गत वाद आहे का? खरं तर फुकेजींना माहिती नसेल, मी मध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूनी बोललो की भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत ज्यांनी हा GR काढला ते कुठे गायब आहेत कोणालाच माहिती नाही। 11वीच्या प्रवेशाचा जो घोळ घातलाय तो दादा भुसेनी घातलाय, ह्या GRचा जो घोळ घातलाय तो दादा भुसेनी घातलाय। फडणवीसजींना अडचणीत आणण्यासाठी तो घोळ घातलाय का, हा भाजपने विचार करण्याची गरज आहे, आणि मग त्यांनी मला धन्यवाद द्यावे एकदा त्यांना निकाल मिळाल्यानंतर।